तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये जे घडतंय तुमचं नशीब त्या गोष्टीला साथ देत नाही? तुम्हाला असं वाटतं का की तुमचं नशीब, तुमचं लक हे बाकीच्यांपेक्षा फार खराब आहे? तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही? जर असं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बघितलं, आपल्या आयुष्यामध्ये फार गोष्टी नकळत घडतात. माणूस एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या कामासाठी फार प्रयत्न करतो, अतोनात प्रयत्न करतो, तरी सुद्धा त्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. त्याला तसा जो रिझल्ट अपेक्षित असतो त्या पद्धतीचा रिझल्ट त्याला मिळत नाही. मग ती गोष्ट तुमच्या रिलेशनशिप मध्ये असू द्या, ती गोष्ट तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये असू द्या. तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमच्या स्टुडंट लाईफ मधली ती एखादी गोष्ट असू शकते, तुमच्या एक्झामच्या बाबतीत ती गोष्ट असू शकते, किंवा ओव्हरऑल तुमच्या लाईफ मधल्या कुठल्याही एखाद्या गोष्टीविषयी ती गोष्ट असू शकते. ज्या पद्धतीनं आपल्याला नेहमी वाटत असतं की याची लाईफ, याचं जीवन माझ्यापेक्षा खूप चांगलेलं आहे, हा फार लकी आहे, तो फार लकी आहे. मात्र एक गोष्ट आपण विसरत असतो की त्यांच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला ज्याप्रमाणे बघतात, आपण त्या दृष्टिकोनातून स्वतःला बघत नाही. त्यांना असं वाटतं जे माझ्याकडे आज आहे, आज मी एखादा चांगला वक्ता झालोय तर लोकांना असं वाटतं की यार याच्यासारखं व्हावं. पण मला कदाचित त्यांच्या गोष्टीमध्ये रस येत असेल, किंवा त्यांचं जे चमकधमक आपण बघतो त्याच्यामध्ये जर मला असं वाटत असेल की यांच्यासारखी लाईफ माझी व्हावी, पण हे एक चुकीचा निर्णय असतो, हे एक चुकीची समज असतं. ज्या पद्धतीनं मित्रांनो, आपल्याकडं असलेले गुण आपल्याला पडताळता आले पाहिजे, आपल्या स्वतःला टेस्टिंग करता आली पाहिजे की माझ्यामध्ये असं काय आहे ते इतरांपेक्षा वेगळं आहे. तर खरोखर या जीवनामध्ये आपले मित्र असो, आपले शिक्षक असो, आपले गुरु असो, किंवा एखादा आपला शुभचिंतक असो, मग ज्याप्रमाणे ते आपल्याविषयी बोलतात तर ते खरोखर आपले जे गुण आहेत ते त्यांच्या नेतृत्वामध्ये बघतात. म्हणजे जसे जर मी एक वक्ता आहे तर लोकांना असं वाटतं की मी याच्यासारखं बोलावं, मी याच्यासारखं स्टेज कॉन्फिडन्स डेव्हलप करावं. मात्र मला असं वाटतं की जर या माणसाकडे एखादी फॉर्च्युनर गाडी आहे, एखादी ऑडी गाडी आहे, किंवा एखाद्या चांगल्या पदावर तो आहे, तर मला त्या पदावर जाण्याची इच्छा होते. पण मात्र माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत मला त्याचा उपयोग करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये येत नाही, कारण की आपण स्वतःला पडताळत नाही. जर असं तुम्हाला कधी वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझं जे नशीब आहे ते बाकीच्यांपेक्षा कमी आहे, कमकुवत आहे किंवा अयोग्य आहे, तर ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. बऱ्याच गोष्टी आपल्याला न सांगता, न कळत किंवा आपल्या हातामध्ये नसतात अशा वेळी त्या गोष्टी घडत असतात. मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडलेली असेल तर तुम्ही काय करू शकता? बिलकुल नाही. जर एखादी गोष्ट नकळत तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली असेल, जी तुम्हाला नको असेल, ती तुम्ही बदलू शकता? बिलकुल नाही. आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं जी होणी आहे त्याला आपण टाळू शकत नाही. मग पण एक त्याच्यावरती उपाय असा असतो की माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, माझ्याकडे ज्या क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज मला वाढवायच्या, त्या क्वालिटीजवर मला काम करायचं, आणि त्याला पुढे चालून मी त्याचं आर्थिक दृष्ट्या कसं रूपांतर करू शकतो, मी स्वतःला बेस्ट बनवण्यासाठी त्याचं कसं काय रूपांतर करू शकतो, मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, टू बी अ गुड पर्सन इन अवर लाईफ और इन अवर एन्व्हायरमेंट, हे करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं त्याचा वापर करू शकतो, खरोखर या गोष्टीवर काम करायला. ज्या पद्धतीनं मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल एखादी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आपल्याला अगदी कमी मार्क आले तर आपलं मन असं व्याकुळ होतं, आपल्याला वाटतं इथं आपलं काही चुकलेलं आहे. पण मात्र मित्रांनो, लक्षात असू द्या, ती गोष्ट तुमच्या कारणामुळे, याच कारणामुळे चुकत असते, किंवा याच कारणामुळे तुम्हाला त्या पेपरमध्ये, त्या एक्झाम मध्ये कमी मार्क मिळतात, कारण की त्याच्या पद्धतीनं ज्या स्तराचा अभ्यास इथे व्हायला पाहिजे होता त्या स्तराचा अभ्यास आपल्याकडून होतो. मग मला एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी योग्य तो रस्ता निवडणं हे फार तेवढंच गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर आपल्याला रिग्रेट होता कामा नये. जी व्यक्ती आयुष्यामध्ये स्वतःला गिल्टी फील करते, स्वतःचे निर्णय चुकीचे निघाल्यानंतर, ते चुकीचे झाल्यानंतर स्वतःला गिल्टी मानते, ती व्यक्ती आयुष्यभर त्याच कारणामध्ये फरफटत बसलेली असते. पण मला सांगायला आवडेल की जे काम चुकीचं झालंय, ज्या कामाचा आपल्याला रिझल्ट मिळालेला नाही, त्या कामाला जर पूर्ण करायचं असेल किंवा पुन्हा तेच काम करायचं असेल तर त्यासाठी आपली मेहनत ही दुप्पट असायला पाहिजे. मग ज्या पद्धतीनं बरेच वक्ते, बरेच मोटिवेशनल स्पीकर आपल्याला युट्यूब वरती भेटतात, आपल्या आवाज महाराष्ट्राच्या चॅनल सारखा अशा बरेच असंख्य असे चॅनल आपल्या इथं उपलब्ध आहेत. मग तेही आपल्याला एकच सांगतात की सातत्य, सातत्य आणि सातत्य. मग या सातत्याचा रिझल्ट किंवा सातत्य म्हणजे काय, सातत्य म्हणजे काय? मग ज्या पद्धतीनं मी सातत्याचा नियम हा आपल्या आयुष्यामध्ये लागू करतो, त्यावेळेला एखाद्या गोष्टीत मी विजयी होतो. सातत्य म्हणजे काय?
एखादी गोष्ट मला करायची नसताना सुद्धा मी ते करतोय. का बरं? कारण मला याचा रिझल्ट काही दिवसानंतर या पद्धतीचा रिझल्ट पाहिजे. एखादी वक्तृत्वाची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये जर मला जायचं असलं तर 10 दिवस माझ्याकडे आहेत, तर मी त्या 10 दिवसामध्ये जी तयारी करतो ती तयारी माझी महत्वाची नसते. मात्र मी जे 2 वर्षापासून, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून ज्या सातत्याने बोलण्याचा प्रयत्न करतो, ज्या सातत्याने बोलण्याची इच्छा मनामध्ये आणतो, प्रॅक्टिस करतो, ते सातत्य गरजेचं असतं. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला मास्टर्स करायचं आहे तर आपल्याला त्याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस झाली पाहिजे किंवा प्रॅक्टिस करता आली पाहिजे. मग त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पैसा खेचून आणायचा आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला 1 लाख रुपये पहिल्या दिवसाला भेटत नसतो. त्या 1 लाख रुपयासाठी आपल्याला कित्येक वेळा हजार 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 असे 1000 रुपये प्रत्येक दिवशी कमवावे लागतात. मग ज्या पद्धतीनं एखाद्या एक्झाम मध्ये आपल्याला टॉप करायचं आहे त्या पद्धतीनं आपल्याला सातत्याने गेले 365 दिवस एका वर्षामध्ये आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागतो त्या विषयाचा. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा पर्यायी रिझल्ट मिळतो. लक्षात असू दे. अशाच नवनवीन व्हिडिओजला घेऊन मी तुमच्या जवळ येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्याला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये आमचं आवाज महाराष्ट्राचं थोडं तरी योगदान राहिलं. धन्यवाद.